नमस्कार मित्रांनो, मुंबईतील कुटुंबाची एक थरारक कहाणी या कथेचा हा चौथा आणि अंतिम भाग आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी बघावेत. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या चौथ्या आणि अंतिम भागाला आता सुरुवात करू. वरती उभं राहून पूर्वा हे सर्व रागात पाहत होती. ह्या कुसुमला कुणी सांगितलं होतं नको ते उद्योग करायला? आता मी काय करू? कशी ती पिशवी बाहेर काढू? असे विचार करत करत पूर्वा वाकत हळूहळू चालत भूषणच्या रूमजवळ पोचली. बाबा बाबा आवाज देऊन तिने त्यांच्या खोलीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते शक्य झालं नाही. तिने आत टाकलेलं पाऊल विजेचा झटका बसावा तसं मागे घेतलं. भूषणने ते पाहिलं आणि तिला विचारलं, काय झालं बेटा, तू ठीक आहेस ना? असे म्हणून तो पुढे येऊ लागला. ते पाहून पूर्वा खुश झाली, कारण पूर्वाच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं होतं. भूषण जसा बाहेर येईल तसा त्याला आपल्या कचाट्यात पकडून सरिताला ती पिशवी बाहेर काढायला ती भाग पाडणार होती. पूर्वा मनातून हसत होती, कारण तिचं सावज आता स्वतःहून त्या खोलीबाहेर येत होतं. तेवढ्यात मागून सरिताने आवाज दिला, अहो पाणी गरम झालंय, आंघोळ करून घ्या. हो जातो, ते पूर्वाला काहीतरी हवं होतं ते बघतो. इतके बोलून तो पुन्हा पूर्वाकडे वळाला. हे पहा, तिला काही हवं असेल तर मी पाहते, तुम्ही आधी आंघोळीला जा. इतके बोलून सरिताने बेडच्या शेजारी असलेली पिशवी उघडून पाहिली आणि तिला क्षणात लक्षात आलं की पूर्वाचा इकडे येण्यामागचा हेतू काय आहे. अगं पण बोलून तरी घेऊ दे मला तिच्याशी, तिला काय हवंय ते बघू तरी दे, भूषण म्हणाला. तसे पूर्वा म्हणाली, बाबा मला काही नकोय, तुम्ही जा आंघोळ करा. इतके बोलून ती तिच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली. माझं चुकलंच, काल रात्रीच हिचा निकाल लावून टाकायला हवा होता. पूर्वा तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि तिच्या खोलीच्या दिशेने चालू लागली. तेवढ्यात तिला भाजी चिरताना कुसुम दिसली. हीच घेऊन आली होती ना ती उदी, आता बघ मी काय करते. इतके बोलून तिने एक नजर तिच्या हातातल्या सुरीकडे फिरवली आणि भाजी चिरताना अचानक कुसुमचा हात कापला गेला आणि त्यातून रक्ताची धार लागली. तसे कुसुम जोरात किंचाळली. कुसुमचा आवाज ऐकून परशा पळत आला आणि त्याने पाहिलं की कुसुमचा हात कापून त्यातून रक्त येत आहे. परशा पटकन किचनमधून हळद घेऊन आला आणि ती तिच्या हातावर टाकून त्याने तिचा हात कापडाने बांधून टाकला. कुसे, अगं लक्ष कुठंय तुझं? अशी कशी कापत होतीस भाजी? परशाने चिडून विचारलं. अहो मी तर बरोबर कापत होते, पण कसं कोण जाणे सुरी अचानक हातावर आली, कुसुम म्हणाली. तो आवाज ऐकून सरिता बाहेर आली आणि खोलीकडे जाणाऱ्या पूर्वाचे पाय थबकले. तिने मागे सरिताचा आवाज ऐकला. परशा काय झालं, असा का ओरडतोयस तिच्यावर? सरिताने विचारलं. अहो ताईसाहेब, भाजी कापताना विचार करत बसायचे, मग कापणार नाही तर अजून काय होणार, परशा म्हणाला. अरे किती लागलंय तिला, एक काम करतो का, डॉक्टरांना इकडेच बोलवतो का? नाहीतर एक काम कर, तिलाच घेऊन डॉक्टरांकडे जा आणि उद्या येऊ नकोस. तसं पण उद्या आम्ही निघणारच आहोत, जा, सरिता म्हणाली. त्यावर परशाने मान डोलावली आणि तो कुसुमला घेऊन निघून गेला. दार बंद करून सरिता मागे वळाली. तसे भीतीने ती 2 पावलं मागे गेली, कारण तिच्या समोर पूर्वा उभी होती. काय ग, काय मागवलंस त्या कुसुमकडून? तुला काय वाटलं तू सुटशील माझ्या तावडीतून? शक्य नाही. आधी तू, मग तुझा नवरा आणि मग ही कार्टी. पण नाही, हिला नाही मारणार, कारण हिचं शरीर मला मिळालंय, त्यामुळे हिला नाही काही करणार. पण तुम्ही दोघे नक्कीच मरणार. इतके बोलून पूर्वा आपले हात तिच्या गळ्याभोवती गुंफणार. तेवढ्यात तिला जोरात कसला तरी चटका बसला आणि तिने तिचे हात मागे घेतले. ते पाहून सरिता हसत पुढे आली आणि तिने आपली मूठ उघडी करून दाखवली. तिच्या हातात
तीच उदी होती. तू काय मला मूर्ख समजतेस? मगाशी पण मी वेळेवर आले नसते तर तू माझ्या नवऱ्याला मारून टाकलं असतंस किंवा ही उदी फेकून द्यायला मला भाग पाडलं असतंस. तुझा डाव मी आधीच ओळखला होता आणि आता जे काही कुसुम सोबत झालं ते सुद्धा तूच केलंस हे सुद्धा मला माहीत आहे. हे बघ, तू कितीही मोठी शक्ती असलीस तरी सुद्धा देवापुढे कोणीही मोठं नाही, सरिता म्हणाली. त्यावर चिडून पूर्वाने तिकडेच पडलेला सुरा सरिताच्या दिशेने फेकून मारला, पण सरिताने तो चुकवला. आता सरिताने तिच्याकडील जी उदी होती ती पूर्वाच्या दिशेने फुंकली. त्याने पूर्वा अस्वस्थ झाली आणि त्याच वेळी सरिता पळत आपल्या खोलीमध्ये आली. पूर्वाला स्थिर होण्यासाठी काही वेळ लागला, पण तोपर्यंत सरिता खोलीमध्ये गेली होती आणि पूर्वा त्या खोलीमध्ये जाऊ शकत नव्हती. पूर्वा काही मंत्र रागाने म्हणत आपल्या खोलीमध्ये आली. सरिता जेव्हा पळत खोलीमध्ये आली होती तेव्हा नुकताच भूषण आंघोळ करून बाहेर आला होता. सरिताला असं घाईने आत येऊन दरवाजा बंद करताना पाहून भूषणने विचारलं, सरिता, काय झालं? एवढी घाईने आत येऊन दरवाजा का लावलास? त्यावर सरिताने बाहेर जे काही झालं ते सर्व भूषणला सांगितलं. सरिता, तुला खरंच वेड लागलंय म्हणून तू आता काहीही बोलायला लागलीयस, भूषण चिडून म्हणाला. ठीक आहे, मला वेड लागलंय ना. चला तुम्ही, मी येते तुमच्या मागे. चला. ती आत्ता सुद्धा तिच्या खोलीमध्येच असेल. माझ्याकडे जी ही उदी आहे ती तुम्ही तिला स्वतः लावा. जर ती आपली पूर्वा असेल तर ती विरोध करणार नाही, पण जर ती आपली पूर्वा नसेल तर ती उदी लावून देणार नाही, सरिता चिडून म्हणाली. सरिता, हे तुझं वागणं बरोबर नाही. ती आपलीच लेक आहे हे मी तुला सिद्ध करूनच दाखवतो, ते पण आत्ता लगेच. चल, असे म्हणून भूषण आपल्या खोलीबाहेर पडला आणि त्याच्या मागोमाग ती पिशवी घेऊन सरिता सुद्धा निघाली. इकडे पूर्वा स्वतःच्या खोलीमध्ये विचार करत बसली होती. सरिता सारखं सावज हातातून निसटल्याने पूर्वा चिडली होती आणि आपल्या खोलीमध्ये येरझाऱ्या घालत होती. तेवढ्यात तिला दरवाजा बाहेर कोणीतरी आलं असल्याची चाहूल लागली आणि तिने एक जळजळीत नजर त्या दरवाजावर टाकली आणि दरवाजा तिने हात न लावता उघडला तर समोर भूषण उभा होता. त्याला पाहताच तिने आपल्या रागावर नियंत्रण आणलं आणि हसून ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, बाबा, या ना आत, या, बसा. अगदी आपुलकीने आणि प्रेमाने पूर्वाने भूषणला बोलावलं. कशी आहे तब्येत आता तुझी? भूषणने बेडवर बसत विचारलं. ठीक आहे, आता पाठ दुखायची आता कमी झाली आहे, भूषण समोर बसत पूर्वा म्हणाली. उद्या आपण परत मुंबईला जायला निघू. तुला पण इकडे एकटीला कंटाळा आलाय ना? नंतर आपण इकडे परत येऊ, ठीक आहे? आणि तिकडे गेलो की एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊ. भूषणचं हे वाक्य ऐकून पूर्वाचा चेहरा उतरला. उद्या का? अजून राहूया ना, पूर्वा म्हणाली. नाही बेटा, मला कामाला जायचंय, तो असं म्हणाला आणि सहज त्याची नजर पूर्वाच्या मागे असलेल्या आरशावर गेली. तसे एक भीतीची थंड लाट त्याच्या मणक्यातून निघाली. पूर्वा जिकडे बसली होती तिच्या मागे आरसा होता आणि त्याच आरशात त्या म्हातारीची पाठ दिसत होती. म्हणजे सरिता बोलत होती ते खरं होतं हे त्याला आता समजलं होतं. आता त्याला काय करावं ते सुचत नव्हतं. पूर्वा जशी हातवारे करत होती तशीच आरशात त्या म्हातारीची हालचाल होत होती. तो जागेवरून उठला आणि पूर्वासमोर उभा राहून भीत भीत त्याने तिला विचारलं, कोण आहेस तू आणि पूर्वाच्या शरीरात काय करतीयस? तसे पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच घोगऱ्या आवाजात ती म्हणाली, काय झालं बाबा? मी तुमची पूर्वा आहे, विसरलात का मला? नाही, तू आमची पूर्वा नाहीस. मी तुझं खरं रूप पाहिलंय. एवढा वेळ मी सरिताला खोटं समजत होतो, पण आता मला समजलं, खोटं सरिता नाही तू बोलत होतीस आणि तू फसवत होतीस आम्हाला, भूषण रागाने आणि घाबरत म्हणाला. तसे पूर्वाने मागे वळून पाहिलं. तिला तिच्या मागे आरसा दिसला ज्यामध्ये तिचं खरं रूप दिसत होतं. अच्छा, म्हणजे तुला देखील समजलं तर बरं झालं. तुला मारण्याच्या आधी तुला समजलं ते. किती वेळा सांगितलं ही माझी जागा आहे, इकडे येऊ नका, पण नाही. तुझी मुलगी खूप हट्टी निघाली
तिला सांगून झालं, घाबरवून झालं, पण ती गेली नाही. मग मी ठरवलं, या मुलीचं शरीर आता वापरायचं आणि तुमचं कुटुंब संपवून इकडेच राहायचं. आता तर आयती संधी चालून आली आहे माझ्याकडे. इतके बोलून तिने भूषणचा गळा पकडला आणि त्याला हवेत उचललं. भूषण हवेत तडफडू लागला आणि ते पाहून खोलीबाहेर लपलेली सरिता आतमध्ये आली. पूर्वा, सोड त्यांना, सरिता रागात म्हणाली. कोण पूर्वा? मी मोहिनी आहे, मोहिनी, समजलं का? आणि ह्याच्यानंतर तूच आहेस. मगाशी तू निसटलीस, पण आता तू सुटणार नाहीस. इतके बोलून पूर्वा जोर जोरात हसू लागली. तू काय आम्हाला मारणार? जर माझा महादेव तारणारा असेल तर तुझ्यासारख्या एक काय 1000 मोहिनी जरी आल्या तरी आमचं काही वाकडं करू शकत नाही. तू पूर्वाला इजा करू शकत नाहीस, कारण तुला तिचं शरीर हवंय आणि तुझ्यासारख्या हडळीपासून मी माझ्या नवऱ्याचं संरक्षण करू शकते. इतके बोलून सरिताने पाठीमागे लपवलेली पिशवी बाहेर काढली. ती पिशवी पाहून पूर्वा जोर जोरात किंचाळू लागली. नाही, तू हे नको करू. मी सोडते, पण तू हे नको करू. शेवटी सरिताने त्यामधील उदी पूर्वाच्या अंगावर टाकली. तशी पूर्वा तडफडू लागली आणि तिची पकड सैल झाली. खोकत गळ्या पकडत भूषण खाली पडला. ते पाहून सरिता लगेच भूषणकडे वळाली. तुम्ही ठीक आहात ना? सरिताने भूषणला विचारलं. त्यावर भूषणने तिला खोकतच हाताने तो ठीक असल्याचा इशारा केला. सरिता बाहेर असलेली एक दोरी घेऊन आली आणि तिने तडफडणाऱ्या पूर्वाला बेडवर बांधून टाकलं. ते पाहून सरिताच्या दिशेने काही कावळे येऊ लागले. तसे सरिताने तीच उदी खिडकीच्या समोर ठेवली आणि खिडकी लावून घेतली. प्रत्येकाला एक मर्यादा असते, तसे त्या उदीचा प्रभाव सुद्धा जास्त काळ राहणार नव्हता हे सरिताला माहीत होतं. ती भूषणला सावरत त्या खोलीबाहेर घेऊन आली आणि खोलीला बाहेरून कडी लावली. तिने खोलीच्या आणि दरवाजा बाहेर सुद्धा ती उदी टाकली. ती भूषणला घेऊन खाली आली आणि तिने भूषणला बसवलं आणि पूर्ण घर आणि खिडक्यांमध्ये ती उरलेली उदी टाकली, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती तिला सोडवण्यासाठी इकडे येणार नाही. सरिता, मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. आपण गरीब होतो तेच बरं होतं. तेव्हा आपली पूर्वा आपल्या सोबत होती. तुम्हाला घेऊन मी इकडे आलो हे माझं चुकलं. श्रीमंत होण्यासाठी मी माझ्या लेकीचे प्राण पणाला लावले आहेत. रडत रडत भूषण म्हणाला. शांत व्हा. जे झालं त्यात तुमची काहीही चुकी नाही. तुम्हाला तरी कुठे माहीत होतं की इथे आल्यावर हे असं काही विपरीत घडेल. जे झालं ते आपलं नशीब, सरिता म्हणाली आणि ती सुद्धा रडू लागली. आपली सोन्यासारखी पोर त्या हडळीनं स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. तिच्यावर तिने स्वतःचा ताबा करून ठेवलाय. आता आपण कसं वाचवणार आपल्या पूर्वाला? रडत रडत सरिता म्हणाली. तसे एकदम काहीतरी आठवल्यासारखं भूषण उभा राहिला. मी माझ्या पूर्वाला सोडवणार. इतके बोलून त्याने मोबाईल काढला आणि एक नंबर फिरवला. पलीकडून फोन उचलला गेला. तसे भूषणने इकडे घडलेलं सर्व काही फोनवर सांगितलं आणि त्याने फोन ठेवून दिला. तेवढ्यात वरच्या खोलीमधून पूर्वाचं ओरडणं ऐकू येऊ लागलं. मी नाही सोडणार कुणाला, नाही सोडणार, सर्वांना मारणार. ही जागा माझी आहे, जी तुम्ही काबीज केली आहे. मी सर्वांना मारून टाकणार, कोणाला नाही सोडणार. आणि अचानक दारावर धक्के बसू लागले. याचा अर्थ पूर्वाने स्वतःला सोडवलं होतं. तिची ताकद अमानुष होती आणि याची प्रचिती तेव्हाच आली होती जेव्हा तिने भूषणला एका हाताने उचललं होतं. ती जर बाहेर आली तर ती त्यांना जिवंत ठेवणार नाही हे सरिताला समजून चुकलं होतं. तेवढ्यात भूषणचा फोन वाजला. त्याने तो उचलला आणि ठीक आहे एवढे बोलून त्याने फोन ठेवून दिला. भूषणच्या चेहऱ्यावर काहीसं समाधान पसरलं होतं. भूषण, काय झालं? कोण होतं फोनवर? सरिताने विचारलं. मी तांडेलला फोन केला होता. तो कोण्या सच्चिदानंद ह्यांच्याबद्दल नेहमी सांगायचा. मी ते फक्त ऐकायचो, पण त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हतो. त्याचं बोलणं मी मानत नव्हतो. पण आज जेव्हा माझ्यावर ही वेळ आली आहे तेव्हा ते सर्व मानण्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय उरला नाहीये. म्हणून मी तांडेलला फोन केला आणि त्याला सर्व काही सांगितलं. तेव्हा तो हेच म्हणाला
की या गोष्टीची कुणकुण त्याच्या बायकोला तेव्हाच लागली होती जेव्हा यश झोक्यावरून पडला होता. म्हणून ते इकडे थांबले नाहीत. माझा फोन झाल्यावर त्याने सच्चिदानंद यांच्याशी बोलणं केलं आणि ते त्यांचं सर्व काम बाजूला ठेवून इकडेच यायला निघाले आहेत. आपण जी उदी टाकली आहे त्याने ती बाहेर येऊ शकत नाही, ना कोणती वाईट शक्ती आत येऊ शकते असे ते म्हणाले. ते निघाले आहेत. साधारण 2 तासात येतील. घड्याळ पाहत भूषण म्हणाला. भूषण आणि सरिता दोघे सुद्धा घाबरून हॉलमध्ये सोफ्यावर बसून सच्चिदानंद येण्याची वाट पाहत बसले. घरात सर्व शांत झालं होतं. फक्त घड्याळाची टिकटिक तेवढी ऐकू येत होती. साधारण 4 वाजता घरासमोर एक गाडी येऊन थांबली आणि त्या गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. तसे भूषण आणि सरिता घराचं मुख्य दार उघडून बाहेर आले तर समोर एक सफेद रंगाची गाडी उभी होती आणि त्याच गाडीभोवती साधारण 20 ते 25 कावळे घिरट्या घालत होते. काहीच क्षणात मध्यम देह यष्टीचा एक पुरुष गाडीमधून उतरला. सफेद शर्ट आणि सफेद विजार, गळ्यात एक रुद्राक्षाची माळ, कपाळावर केशरी गंध, धारदार मिशी असा त्याचा पेहराव होता आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं. त्याच्या चेहऱ्यावर तेज पसरलं होतं. जणू साक्षात शिव समोर उभे आहेत असाच भास भूषण आणि सरिताला झाला होता. त्या तरुणाने आपल्या गळ्यातली माळ काढून ती हातात घेतली आणि हात वर करून तो काहीतरी पुटपुटला. तसे गाडीभोवती घिरट्या घालणारे सर्व कावळे एक झटका लागल्यासारखे त्या ठिकाणावरून दुसरीकडे गेले. त्या माणसाच्या मागोमाग तांडेल उतरला. तांडेलच्या हातात एक पिशवी होती. तांडेल पुढे आला आणि त्याने त्या माणसाची आणि भूषण आणि सरिताची ओळख करून दिली. भूषण, मी तुला बोललो होतो ना, हेच ते सच्चिदानंद. आपली मदत आता फक्त हेच करू शकतात, तांडेल म्हणाला. तसे सरिता भरल्या डोळ्याने सच्चिदानंद यांच्या समोर आली आणि हात जोडून सरिता रडतच म्हणाली, कृपा करून आम्हाला मदत करा आणि आमच्या मुलीला ह्या पाशातून सोडवा. तिच्या तावडीतून आमच्या मुलीला सोडवा. आम्हाला आमची पूर्वा परत हवी आहे. तुम्ही काळजी करू नका, मी आलोय ना, मी सर्व ठीक करेन आणि तुमची पूर्वा तुम्हाला नक्की परत मिळेल, सच्चिदानंद म्हणाले. त्यांचा आवाज कमालीचा शांत आणि संयमी होता. सरिता आणि भूषण ह्यांना आता आशेचा एक किरण दिसू लागला. सच्चिदानंद आत आले आणि त्यांनी भूषणला विचारलं, तुमचे काका रंगराव यांनी ज्या खोलीमध्ये फास लावून आत्महत्या केली होती ती खोली मला पाहायचीय, सच्चिदानंद म्हणाले. तसे भूषण काहीही न विचारता ते आत्ता ज्या खोलीमध्ये राहत होते तिकडे त्यांना घेऊन गेला. सच्चिदानंद यांनी जसा त्या खोलीमध्ये पाय टाकला तसे त्यांना तिथे काहीतरी अघटित घडलं आहे याची अनुभूती झाली. भूषण, जर तुमची हरकत नसेल तर मी या खोलीमध्ये काही वेळासाठी एकटा बसू इच्छितो, सच्चिदानंद म्हणाले. हो, हरकत कसली आली आहे त्यात, तुम्ही बसा, भूषण म्हणाला आणि ते सर्व त्या खोलीच्या बाहेर निघून आले. सच्चिदानंद यांनी त्या खोलीचं दार लावलं. बाहेर थांबलेल्या लोकांना सच्चिदानंद आत काय करतायत याची काहीच कल्पना नव्हती. बाहेर थांबलेले आता फक्त दार उघडण्याची वाट पाहत होते. आतमध्ये सच्चिदानंद यांनी आपल्या पिशवीमधून 2 सुगंधी अगरबत्त्या काढल्या. त्या साध्या अगरबत्त्या नसून मंत्राने अभिमंत्रित केलेल्या अगरबत्त्या होत्या. स्वतः भोवती मिठाचं एक गोल रिंगण काढून सच्चिदानंद त्या रिंगणात बसले आणि त्यांनी त्या अगरबत्त्या पेटवल्या. त्याचा धूर खोलीभर पसरायला लागला. तसे सच्चिदानंद यांनी डोळे बंद केले. तसे त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर काही प्रसंग दिसू लागले. हे पहा आजी, तुम्ही एकट्या इकडे राहता. आजूबाजूची सर्व जमीन मी विकत घेतली आहे. आता फक्त तुमची झोपडी हटवली की मग मी माझं घर इथे उभं करेन आणि या झोपडी असलेल्या जागेसाठी योग्य ती किंमत मी तुम्हाला द्यायला तयार आहेच. इतकेच काय, मी तुम्हाला पैसे सुद्धा देईन आणि वरती जागा सुद्धा देईन, पण ती इकडे नाही, दुसरीकडे. तुम्ही मला ही जागा द्या. अहो, मला घर बांधून पुन्हा परदेशी जायचंय. खूप महत्वाचं काम आहे माझं तिकडे. हे आवाज कानावर पडताच सच्चिदानंद यांनी डोळे उघडले. ते आता एका झोपडीबाहेर उभे होते. समोर एक 80 वर्षांची कमरेतून वाकलेली, काठीच्या आधारे उभी असलेली एक स्त्री उभी होती.
आणि तिच्या समोर सुटामध्ये साधारण 60 वर्ष वय असलेला एक इसम उभा होता आणि तो अगदी नम्रपणे आणि प्रेमाने त्या म्हातारीसोबत बोलत होता. तसे म्हातारीने एक जळजळीत कटाक्ष त्या इसमाकडे टाकला आणि शेजारी थुंकून ती म्हातारी म्हणाली, हे बघ, तू याआधी पण 2दा आलास, मला समजवलंस, पण माझं उत्तर तेच आहे. मी काही इथून जाणार नाही. मला तुझे पैसे नको आहेत. त्यापरीस मी तुला पैसे देते, हवेत तेवढे. पाऊस पाडेन मी तुझ्यासाठी पैशाचा, पण ही जागा काही मी सोडणार नाही. तसे तिच्या वाक्यावर तो इसम हसला आणि म्हणाला, अहो आजी, इकडे पाण्याचा पाऊस पडत नाही आणि तुम्ही पैशाचा पाऊस पाडणार का? त्याच्या अशा बोलण्यावर ती म्हातारी चिडली आणि त्याला एक शिवी हसडत म्हणाली, मेल्या, तू कोण समजतोस मला? गावात जाऊन विचार मोहिनी कोण आहे ते. अरे नाव जरी काढलं तरी माणसं अजून विजारीत लघवी करतात आणि तू माझ्यावर हसतोस? तुला तसं नाही समजणार. इतके बोलून रागाने म्हातारीने आपल्या बटव्यातून एक काळी पूड काढली आणि त्या इस्माच्या अंगावर फुंकली. तसे अचानक त्या इस्माचा एक हात लोळ्या पडल्यासारखा झाला. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य लुप्त झालं. भीतीने तो आपला डावा हात पाहू लागला. लकवा मारल्यासारखा त्याचा डावा हात निकामी झाला होता. त्याच्या डोळ्यात भय स्पष्ट दिसत होतं. चिडून त्याने त्या म्हातारीकडे पाहिलं आणि तो जोरात ओरडला, अगं ए म्हातारे, हे काय केलंस माझ्या हाताला? तशी म्हातारी दात नसलेल्या तोंडाने हसू लागली आणि म्हणाली, रंगराव, तुला काय मी साधी म्हातारी वाटत होते का? अरे गावानं मला या माळ्यावर पाठवलंय कारण सर्व गावात माहितीये काळी विद्या करण्यात माझा हात कोणीच धरू शकत नाही. तू गावात माझ्याबद्दल चौकशी करायला हवी होतीस. इतके बोलून ती म्हातारी पुन्हा हसू लागली. हे सर्व तुला खूप महागात जाणार आहे म्हातारे. याचा बदला मी नक्कीच घेईन, समजलं का? चिडून रंगराव म्हणाला, जर तू बदला घेण्यासाठी परत आलास तर मी तुला जिवंत नाही सोडणार, हे सुद्धा लक्षात घे, म्हातारी म्हणाली आणि त्याच्या हाताकडे पाहून ती पुन्हा हसू लागली. रंगराव आपला हात सांभाळत तिथून निघून गेला. त्याच रात्री साधारण 10च्या सुमारास रंगराव पुन्हा मोहिनीकडे आला. म्हातारी झोपडी बाहेरच बसली होती. तिला कसली तरी चाहूल लागली म्हणून ती उठून थोडी पुढे आली. तेव्हा तिला दिसलं की समोर रंगराव उभा होता. काय ग म्हातारे, सकाळी जरा जास्तच बोलत होतीस आणि हसत होतीस ना, आता बघू काय करतेस ते, असं बोलून त्याने म्हातारीच्या हातातील काठी आपल्या उजव्या हाताने हिसकावून घेतली आणि एक सणसणीत लाथ तिच्या पोटात घालून तिला जमिनीवर पाडलं. तेवढ्यात त्याच्या मागून 4 ते 5 माणसं आली आणि त्यांनी म्हातारीला मारहाण सुरू केली. शेवटी त्यातील एकाने तिचा गळा आवळला, पण ती म्हातारी एवढंच बोलत होती, ही जागा माझी आहे आणि मी इकडे कोणाला कधीच राहू देणार नाही. हातपाय झाडत म्हातारी म्हणाली. ती त्यांचा खूप प्रतिकार करत होती, पण अखेर ती मेली. एक काम करा, हिचं प्रेत नेऊन त्या आंब्याच्या झाडाखाली पुरा. तसं पण हिच्या मागे रडणारं कोणीही नाहीये, रंगराव म्हणाला. तसं तिचं प्रेत उचलून घेऊन जात असताना तिच्या हातात असलेले चांदीचे तोडे जमिनीवर पडले. ते तोडे रंगरावने उचलले आणि आपल्या कोटाच्या खिशात टाकले. त्या म्हातारीचं सामान आणि तिचं प्रेत हे शेजारी शेजारी खड्डा करून पुरलं आणि तिची कुडाची झोपडी उद्ध्वस्त केली. साधारण 2 दिवसांनी तिकडे कामाला सुरुवात झाली आणि गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की मोहिनी हडळ माळ सोडून गेली आहे. हे ऐकून सर्व लोक खुश झाले. घराचं थोडं काम झाल्यावर रंगराव परदेशात निघून गेला, पण काही काळाने जेव्हा तो परत आला तेव्हा त्याचं घर तयार होतं. त्या घराची देखभाल करण्यासाठी गावात जाऊन तो एका स्त्रीला आणि एका पुरुषाला घेऊन आला. असेच एकदा तो आपल्या बॅगमधील काही वस्तू काढताना त्याला एक वस्तू हाताला लागली. ते काय आहे ते पाहण्यासाठी त्याने ती वस्तू बाहेर काढली, तर तोच तोडा होता जो म्हातारीच्या हातातून पडला होता. स्वतःशीच हसून त्याने तो तोडा टेबलावर ठेवून दिला. त्याच रात्री एक काळी सावली त्याच्या खोलीमध्ये आली आणि त्या सावलीने रंगरावच्या शरीराचा ताबा घेतला. अचानक रंगराव उठला आणि त्याने रस्सीचा फास बनवून हुकमध्ये अडकवला आणि स्वतःचा जीव घेतला.
त्यानंतर ती काळी आकृती काही वेळ कोपऱ्यात तशीच उभी राहिली आणि नंतर निघून गेली. त्यानंतर या घरामध्ये राहण्यासाठी भूषण, सरिता आणि पूर्वा आले. पण पहिलं पाऊल पूर्वाने टाकलं होतं, त्यामुळे तिला अनुभव येण्यास सुरुवात झाली होती. तिला चेतावणी सुद्धा मिळू लागली होती, पण त्याचा कसलाच परिणाम झाला नाही. म्हणून त्या म्हातारीने तिला ते चांदीचं वळं देऊन जे काही इथे घडलं होतं ते सुद्धा दाखवलं. पण पूर्वा किंवा कोणीही हे घर सोडून गेलं नाही. मग तिने पूर्वाच्या शरीरावर ताबा मिळवला आणि आता तो ताबा ती सोडणार नव्हती, कारण तिला तरुण शरीर मिळालं होतं. हे सर्व दृश्य सच्चिदानंद ह्यांच्या डोळ्यांसमोरून गेलं. ते सर्व पाहून संपूर्ण प्रकार सच्चिदानंद यांच्या लक्षात आला. आता त्यांना एकदा पूर्वाला भेटायचं होतं. साधारण तासाभरानंतर दरवाजा उघडून सच्चिदानंद बाहेर आले. तसे बाहेर अस्वस्थ बसलेले सरिता आणि भूषण उभे राहिले. काय झालं? काही समजलं का? यावर काय उपाय? सरिताने विचारलं. सच्चिदानंद यांनी ग्लासभर पाणी प्यायलं आणि ते बोलू लागले. ताई, हे पहा, हे दिसतं तेवढं सरळ प्रकरण नाहीये. ही जागा तुमच्या वाट्याला आलेली नाही, तर मुद्दामून दिली गेली आहे. कारण ही जागा पछाडलेली आहे. मोहिनी नावाची एक काळी जादू करणारी स्त्री इकडे राहत होती आणि तिनेच या जागेला पछाडलं आहे, सच्चिदानंद म्हणाले. म्हणजे कोण मोहिनी? आणि तिने का माझ्या काकांची जागा पछाडलीये? भूषणने विचारलं. हे पहा भूषण, ही जागा तुमच्या काकांची नसून त्या मोहिनीची होती. ती इकडेच राहत होती आणि तुमच्या काकांनी तिची हत्या करवली आणि ही जागा बळजबरीने ताब्यात घेतली. इतके बोलून सच्चिदानंद यांनी जे काही पाहिलं होतं ते सर्व त्यांना सांगितलं. म्हणून ही जागा आणि काही पैसे माझ्या नावावर करून काकांची मुलं परदेशी निघून गेली, कारण ही अशी जागा कोणी घेतली नसती. पण सच्चिदानंद, यावर उपाय काय? भूषण म्हणाला. उपाय काय हे मला एकदा पूर्वाला भेटून ठरवावं लागेल. इतके बोलून सच्चिदानंद उठले आणि पूर्वाच्या खोलीच्या दिशेने चालू लागले. पूर्वा आतमध्ये तिच्या खोलीमध्ये फिरत होती. कोणती तरी पवित्र शक्ती या घरात आली आहे हे तिने जाणलं होतं आणि आता तीच शक्ती पूर्वाच्या दिशेने येत होती. काहीच वेळात तिच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला. समोर पूर्वा चिडून उभी होती. कोण रे तू आणि इकडे कशाला आलायस? पूर्वाने रागात विचारलं. मी सच्चिदानंद. तुमच्यासोबत जे काही झालं ते नक्कीच बरोबर नव्हतं, पण तुम्ही सुद्धा दुसऱ्यांच्या जीवाशी खेळत होतात. आपल्या विद्येचा गैरवापर करत होतात आणि अजून सुद्धा तुम्ही तेच करताय. ह्या कुटुंबाला ह्या सर्वातून सोडवायला आणि ही जागा मुक्त करायला मी इथे आलो आहे, सच्चिदानंद म्हणाले. तू तू यांना वाचवणार? इतके बोलून पूर्वा हसू लागली. अरे, तुला माझ्या शक्तीचा अंदाज नाही म्हणून तू असं बोलतोयस. ज्यावेळी तुला समजेल ना माझी शक्ती किती आहे, त्यावेळी तू माझ्या समोर उभा सुद्धा राहणार नाही, समजलं? आला आहेस तसाच निघून जा, नाहीतर परिणाम फार भयानक होतील, पूर्वा चिडून म्हणाली. सच्चिदानंद यांनी हसून एकदा तिच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस आणि राहता राहिला तुझ्या शक्तीचा प्रश्न, तर एक लक्षात ठेव, या जगात परमेश्वरापेक्षा कोणीही शक्तिशाली नाही. त्यामुळे मी तुझ्या असल्या वल्गनांना घाबरणार नाही, सच्चिदानंद म्हणाले. पूर्वाने म्हणजेच त्या म्हातारीने त्यांच्याकडे पाहिलं आणि ती हसली आणि तिने आपल्या बटव्यातून एक काळी पूड काढली आणि मंत्र म्हणून तिने ती पूड सच्चिदानंद ह्यांच्यावर टाकली. तसे सच्चिदानंद ह्यांनी आपल्या हातात असलेली माळ पुढे धरली. त्या माळेने ती पूड स्वतःमध्ये सामावून घेतली. हे पाहून पूर्वाच्या चेहऱ्यावरचं हास्य लुप्त झालं. नाही, हे 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 कसं शक्य आहे? नाही, हे शक्य नाही. माझ्या विद्येला तोड नाही. पण तू हे कसं केलंस? पूर्वाने सच्चिदानंद यांना विचारलं. कसं केलं ते महत्वाचं नाही, तू या मुलीला सोडून जाणार आहेस की नाहीस ते फक्त सांग, सच्चिदानंद म्हणाले. नाही, आता हे शरीर माझंय आणि मी तिला नाही सोडणार आणि तुझा सुद्धा खात्मा करणार, इतके बोलून ती सच्चिदानंद ह्यांच्यावर धावून गेली. तसे सच्चिदानंद बाजूला झाले आणि पूर्वाचा वार चुकला. ती पुन्हा त्यांच्या दिशेने येऊ लागली. तसे सच्चिदानंद ह्यांनी आपल्या हातात असलेल्या माळेने तिच्यावर हल्ला केला.
त्यांनी ती माळ तिच्या पाठीवर मारली. तसे पूर्वा कळवळली आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्ला करायला धावली. तसे वेळ पाहून सच्चिदानंद ह्यांनी ती माळ थेट तिच्या गळ्यातच घातली. तसे पूर्वा ओरडू लागली आणि ओरडत ओरडत ती बेशुद्ध झाली. सच्चिदानंद यांनी ते वळ तिच्या बोटातून काढून घेतलं आणि भूषणला आत बोलावलं. तसे भूषण आत आला आणि त्याने जमिनीवर पडलेल्या पूर्वाला पाहिलं. तसे त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. आपल्या लाडक्या मुलीचे असे झालेले हाल पाहून तो मनातून खचला होता. भूषण, स्वतःला सांभाळा. तुमची पूर्वा मी तुम्हाला परत देणार आहे, पण ही जी समोर पडलेली आहे ती तुमची पूर्वा नाही. स्वतःला सांभाळा, सच्चिदानंद म्हणाले. ते पुढे बोलू लागले. भूषण, हे वळ पूर्वाचं आहे का? सच्चिदानंद यांनी विचारलं. भूषणने ते वळ नीट पाहिलं. नाही, हे पूर्वाचं नाहीये. कदाचित हे तिला इकडेच कुठेतरी सापडलं असावं, भूषण म्हणाला. भूषण, तुमच्या मोबाईलमध्ये पूर्वाचे काही फोटो असतील तर ते मला पाहायचे आहेत, सच्चिदानंद म्हणाले. तसे भूषणने त्यांना त्यांचा मोबाईल काढून दिला. सच्चिदानंद यांनी त्यातील फोटो पाहण्यासाठी सुरुवात केली. त्यात पूर्वाचे एकटीचे काही फोटो होते, पण नंतर त्या फोटोमध्ये त्यांना तिच्या मागे एक काळी सावली दिसू लागली. त्या आंब्याच्या झाडाखाली तिने जे फोटो काढले होते तिकडे त्या स्त्रीची प्रतिमा स्पष्ट दिसत होती. भूषण, तुम्हाला हे झाड कुठे आहे माहितीये? सच्चिदानंद यांनी विचारलं. तसे त्या झाडाखालील पूर्वाचे फोटो पाहून भूषणचे डोळे भीतीने पांढरे झाले. त्याला चक्करच येऊ लागली होती, पण त्याला सांभाळत सच्चिदानंद यांनी त्याला पाणी दिलं. भूषण, तुम्ही काळजी करू नका. ही जागा जिकडे आहे तिकडेच आपण पूर्वाला त्या म्हातारीपासून मुक्ती देऊ शकतो, सच्चिदानंद म्हणाले. सच्चिदानंद, ही जागा तीच आहे जिकडे मला पूर्वा बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. इकडे मागे जी बाग आहे तिकडेच हे झाड आहे. बागेच्या सर्वात शेवटी ते झाड आहे, भूषण म्हणाला. तिकडेच पूर्वाला मुक्ती मिळणार आहे. तुम्ही एक काम करा, पूर्वाला घेऊन तुम्ही त्याच जागेवर या, पण पूर्वाच्या गळ्यातून ती माळ मात्र निघाली नाही पाहिजे, अन्यथा तिच्या शरीराचा ताबा पुन्हा ती म्हातारी घेईल, सच्चिदानंद म्हणाले आणि खाली आले. खाली सरिता आणि तांडेल त्यांचीच वाट पाहत होते. सच्चिदानंद यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य कायम होतं. ताई, तुम्ही काळजी करू नका. उद्या सकाळी तुमची पूर्वा तुमच्या सोबत असेल, इतके बोलून ते तांडेलला घेऊन बाहेर गेले आणि सरिता त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. रात्रीचे साधारण 11 वाजले होते. आजूबाजूला गडद अंधार पसरला होता. फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता. अशा नीरव शांततेत सच्चिदानंद म्हणाले, तांडेल, माझ्या गाडीमध्ये जमीन खणण्यासाठीचं साहित्य असेल ते घेऊन या आणि मी सांगतो तिकडे जमीन खणायला सुरुवात करा. इतके बोलून सच्चिदानंद बागेच्या दिशेनं निघाले आणि त्यांच्या मागे तांडेल ते जमीन खणण्याचं साहित्य घेऊन आला. या आंब्याच्या झाडाखाली खोदायला सुरू करा, इतके बोलून सच्चिदानंद ह्यांनी ध्यान अवस्था धारण केली आणि ते काही मंत्र म्हणू लागले. तोपर्यंत भूषण आणि सरिता बेशुद्ध पूर्वाला घेऊन आले. काही वेळाने एक सडका कुचका वास वातावरणात पसरू लागला. तसे सच्चिदानंद यांनी डोळे उघडले. खड्ड्यामध्ये एक प्रेत पडलं होतं आणि त्याच प्रेताचा हा वास येत होता. ते प्रेत पूर्णपणे सडून गेलं होतं आणि त्याला किडे लागले होते. आता त्याचा वास सुद्धा सहन होत नव्हता. सच्चिदानंद यांनी इशारा करून भूषणला बोलावलं. तसे तो पूर्वाला घेऊन आला आणि सच्चिदानंद यांच्या सांगण्यावरून त्याने पूर्वाला त्या प्रेताशेजारी झोपवलं. ती माळ अजून सुद्धा पूर्वाच्या गळ्यात होती. सच्चिदानंद यांनी आता प्रक्रिया सुरू केली. त्यांनी पूर्वावर आणि त्या प्रेतावर त्यांच्याकडील पाणी शिंपडलं आणि ते काही मंत्र म्हणू लागले. तसे पूर्वाच्या तोंडातून काळा धूर बाहेर पडू लागला आणि तो त्या म्हातारीच्या प्रेताच्या शरीरात प्रवेश करू लागला. जसजसं तो धूर बाहेर पडून म्हातारीच्या शरीरात प्रवेश करत होता तसतसं पूर्वाचं शरीर झटके खाऊ लागलं. काहीच वेळात प्रक्रिया पूर्ण झाली आणि पूर्वा हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. भोवती उभे असलेले भूषण, सरिता आणि तांडेल सर्व काही पाहत होते. काही वेळात पूर्वा पूर्ण शुद्धीवर आली आणि तिने भूषणकडे पाहिलं
आणि तिच्या नेहमीच्या आवाजात तिने भूषणला बाबा म्हणून हाक मारली. तसे भूषण आणि सरिताच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. पण सच्चिदानंद अजून गंभीर होते. भूषणने पूर्वाला हात देऊन उठवलं आणि तो तिला बाहेर काढू लागला. तसे अचानक त्या म्हातारीच्या प्रेताने पूर्वाचा पाय पकडला आणि ती तिला पुन्हा खड्ड्यात खेचणार तेवढ्यात एक झटका त्या म्हातारीला लागला. कारण ती माळ अजून सुद्धा पूर्वाच्या गळ्यामध्येच होती. त्या घडलेल्या प्रसंगाने पूर्वा आणि बाकी सर्व घाबरले होते. सच्चिदानंद मात्र शांतपणे पाहत होते. ती म्हातारी उठली. तिचं पूर्ण शरीर सडून गेलं होतं. आतली हाडं देखील दिसत होती. डोळे उरले नव्हते. चेहरा पूर्ण सपाट झाला होता. ती उठून सच्चिदानंद यांच्यावर धावून जाऊ लागली. तसे सच्चिदानंद यांनी तिच्या अंगावर त्यांच्याकडील पवित्र पाणी शिंपडलं. तसे आग लागल्यासारखी ती मोठ्याने ओरडू लागली. संधीचा फायदा घेत तांडेलने तिला त्याच खड्ड्यात पुन्हा ढकललं आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. तशी आग वाढत गेली. तशी त्या म्हातारीची किंकाळी हवेत विरत गेली. त्यामध्ये सरिताने पूर्वाच्या हातातलं ते वळं टाकून दिलं. आग शांत झाल्यावर तो खड्डा त्यांनी पुन्हा बुजवला आणि तिकडे एक छोटं आंब्याचं कलम लावलं. आता पहाटेचा सूर्य उगवू लागला होता. सच्चिदानंद, तुमचे आभार कसे मानू तेच समजत नाहीये, माळ परत करत भूषण म्हणाला. अहो, आभार कसले त्यात? माझ्या गुरुने मला सांगितलंय, मनुष्य जातीच्या भल्याचा विचार कर, आणि तेच मी करत आहे. चला, आज वास्तुशांती सुद्धा करून घेऊ, म्हणजे तुम्हाला पुन्हा कोणतीही अडचण येणार नाही. आणि जरी आली तरी मी आहेच, सच्चिदानंद म्हणाले आणि सर्व आनंदाने हसू लागले. या घटनेनंतर सच्चिदानंद यांच्या हस्ते त्या घराची वास्तुशांत करण्यात आली. त्यांनी ते पूर्ण घर पवित्र केलं. आता भूषणने मुंबईमध्ये सुद्धा दादरमध्ये आपलं नवीन घर घेतलं आहे. पण अजून सुद्धा तो त्यांच्या चाळीमध्ये जात असतो. पूर्वा सुद्धा आता एका मोठ्या शाळेत जाते. भूषणच्या बायकोने आपला छोटा व्यवसाय सुरू केला आहे. त्या दोघे एकमेकांची साथ देतात. तांडेल सुद्धा त्यांना कधी कधी भेटायला येत असतो. मात्र महिन्यातून एकदा का होईना ते सर्वजण न चुकता सच्चिदानंद ह्यांना जाऊन भेटतात आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच परत येतात. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.